दादा, आम्हाला एक गोष्ट समजली नाही की आपल्या आधी पाकिस्तान कसा काय स्वातंत्र्य झाला? नाही, चांगला प्रश्न केलास. बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असेल. ऐक जरा, इतिहास फार रंजक आहे या सगळ्या गोष्टीचा. आपला देश स्वतंत्र झाला म्हणजे पाकिस्तान आणि आपण एकाच वेळेला स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, काहीतरी 15 ऑगस्ट 1947 रोजी. पण तो जो इंग्रजांचा जो व्हाईसरॉय होता ना, तो शेवटचा माउंट बॅटन नावाचा, त्याने काय केलं की एकाच वेळेला त्याला दिल्लीत पण यायचं होतं, कराचीत पण कार्यक्रम होता. पण चला त्याने पहिल्यांदा कराची निवडली किंवा कराचीमध्ये त्याने कार्यक्रम केला आणि त्याच्यामुळे त्या पाकिस्तानवाल्यांनी त्या दिवशी त्यांचा काहीतरी इस्लामिक कॅलेंडरनुसार त्यांचा काहीतरी एक शुभ दिवस होता म्हणाले ते. त्याच्यामुळे त्यांनी मान्य केलं की आम्ही 14 तारखेला आमचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालं आणि आपला कार्यक्रम 15 ऑगस्टला झाला. त्याच्यामुळे आपल्याला एक दिवस नंतर स्वातंत्र्य मिळालं. पण त्यावेळी गांधी आणि नेहरू पण होते ना? हा, त्यावेळेला गांधीजी होते, नेहरू होते, ही सगळी लोक होती त्यावेळेला. आणि 15 ऑगस्ट 1947 आपला देश स्वतंत्र झाला ना, पण फाळणीची जी काही प्रक्रिया होती ना, ती आधीच वर्षभर आधी सुरू झाली होती. म्हणजे तिकडे कराचीमध्ये आपली अनेक भारतीय लोक तिकडे असायची. पोर्ट वगैरे असल्यामुळं बऱ्यापैकी उद्योगधंदे होते तिकडं. मग ती लोक इकडे येऊ लागली, इकडची काही लोक तिकडं टाकली आणि अशा पद्धतीनं फाळणीची सगळी गोष्ट सुरू झाली. आता ऐक, एक गोष्ट फार महत्वाची आहे की आपण गांधी, नेहरू या सगळ्या लोकांना लोक का सतत टीका करत असतात, काही विशिष्ट लोक, काही विशिष्ट विचारधारेची लोक, म्हणजेच आपले हिंदुत्ववादी लोक. कारण एक गोष्ट लक्षात घे, आता 15 तारखेला म्हणजे 14 तारखेला त्यांना स्वातंत्र्य मिळालं आधी कार्यक्रम झाल्यामुळे, वेळेच्या गणितामुळे. पण त्यावेळेला पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र घोषित झालं, पण आपला हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र घोषित झालंच नाही, किंबहुना त्याला केलंच नाही. इथं प्रत्येक जाती धर्माची सगळी लोक आणून घुसवून ठेवली, सगळी लोक. आता एक गोष्ट लक्षात घे की पाकिस्तानचा झेंडा आपण बघितला तर तो झेंडा असं आपल्या भारतासारखं तयार नाही केलेला आहे की भगवा हिंदूंचा, हिरवा मुसलमानांचा, निळा दलितांचा, पांढरा अजून म्हणजे कशाचा काय माहीत नाही येते नक्की काय कशा पद्धतीनं झेंडा बनवला. त्यांनी आमचा इस्लामिक ध्वज, आमचा तो चंद्र असेल त्याच्यावरती चांदणी असेल, हिरवा आमचा ध्वज असेल, ते आम्हाला बाकी राष्ट्रभिष्ट किंवा आमच्या देशात कोण हिंदू राहिला, कोण शीख राहिलाय, दलित राहिलाय, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. त्याच्यामुळे त्यांनी ते इस्लामिक राष्ट्र म्हणून स्वतःला घोषित केलं. पण आपल्या इथे बहुतेक गांधी आणि नेहरूंनी जास्त लक्ष घातलं नसावं, किंबहुना जाणून बुजून असं केलं की काय, हा साधा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये उभा राहतो. मग त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल होते आणि असे बरेच लोक होते, मग नेहरूच कसे या भारताचे पंतप्रधान झाले? हो, हा एक प्रश्नच आहे बघ. आता हा प्रश्नाचे उत्तर नक्की कसं शोधायचं, काय शोधायचं, त्यावेळेची म्हणजे मी ते बोलणं योग्य राहणार नाही. पण त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेलांसारखी व्यक्ती, माणसं होती, अनेक अजून दुसरी लोक होती. पण नेहरूंना आपल्या देशाचा पंतप्रधान म्हणजे तेव्हा आपलं मला असं वाटतं संविधानही लागू झालं नव्हतं. 1950 रोजी संविधान आपलं लागू झालं, पण तो जो मधला जो 3-1 वर्षाचा काळ गेला ना, ज्याच्यामध्ये गांधींनी, नेहरूंनी या देशाची कमांड हातामध्ये घेतली आणि त्याच्यानंतर सेक्युलरवाद देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात फोफावं लागला. कारण एक गोष्ट तुला सांगू का मी, की हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव किंवा अनेक अशी आपले टिळक असतील, आपले अजून बाकी सगळी अन्य लोक असतील ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण इंग्रजांची लढा देतोय, ते अगदी आपल्या झाशीच्या राणी, मंगल पांडे, अनेक लोक होऊन गेली. मी त्यांची आता नावं यादीत देखील बसणार नाहीत. महात्मा गांधींनी मोर्चा वगैरे काढला अचानकपणे, म्हणजे पदयात्रा वगैरे काढल्याने देश स्वतंत्र झाला असं अनेक जण सांगतात. पण मग हे फाशीवर चढणारे, यांनी जे तलवारी घेऊन लढा देणारे किंवा इंग्रजांच्या विरोध आपले लहुजी वस्तात साळवे असतील किंवा अजून खूप अशी लोक आहेत, मी त्यांची नावं आता खरंच तुला एवढ्या याच्यामध्ये सांगू शकत नाही. मग यांच्या कर्तृत्वाला कुठेतरी ठेच लागते असं वाटतं, किंवा प्रत्येकाला असं वाटतं की मग ह्याचं सगळं श्रेय गांधीजींनी घेतलं का किंवा नेहरूंनीच घेतलं का? हा प्रश्न अजून तरी अनुत्तरित आहे. म्हणजे काय झालं की आयत्या पिठावरती कोणी येऊन बसलं, म्हणजे आयत्या बिळावरती नागोबा होऊन कोण बसलं किंवा अशा अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावरती आपण ठामपणे सांगू शकत नाही. पण इंग्रजांच्या विरोधात निश्चित तू म्हणतोय तसा लढा अनेक मोठ्या लोकांनी दिला आणि ती लोक इतिहास लक्षामध्ये ठेवू शकला नाही किंवा आपण त्यांना लक्षात ठेवू शकलो नाही किंवा त्यांना ते योगदान देऊ शकलो नाही, याचं फार वाईट वाटतं, निश्चित वाटतं. आणि आज जी लोक RSSला शिव्या घालतायत ना किंवा RSS वगैरे या संघटनांना, तर RSS ही बाबासाहेब आंबेडकर, संविधान, ही सगळी लोक व्हायच्या आधी होतं. म्हणजे 1900च्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये RSSची स्थापना झाली. म्हणजे तेव्हापासून इंग्रजांची लढा RSS या संघटनेचा आहे. मग त्यांना देशद्रोही म्हणणार आहे किंवा त्यांना तुमच्या मुख्यालयावरती झेंडाच फडकवला नाही भारताचा, मग तो का नाही फडकवला? मला असं वाटतं जर पाकिस्तान जर हिरवा झेंडा फडकवत असेल इस्लामिक राष्ट्र म्हणून, तर मग आमचा झेंडा तिरंगा 3 रंगांचा आणि ज्याच्या त्याच्या मनधरणीनुसार कसा काय? जर आमचा 1892 किंवा 1800च्या काळामध्ये जर आमचा भगवा झेंडा होता ज्याच्यावरती ओम लिहिलं होतं, जेणेकरून त्यावेळेला ते हिंदू राष्ट्र होतं,
पण आता ते हिंदू राष्ट्र आपण म्हणू शकत नाही उघडपणे, लगेच आपल्यावरती तुटून पडतात. ही अशी सगळी इतिहासाची गोष्ट होती रे. जाऊ दे, त्या गोष्टीमध्ये आता जाण्यात काही अर्थ नाहीये. पण आपल्या तरुणांनी थोडंसं देशासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे, देवदेश धर्मासाठी लढलं पाहिजे. कारण हा देश सेक्युलर वादावरती कधी उभा राहिलाच नाहीये. हा देश हा उभा राहिला इथल्या हिंदूंच्या आस्थेवरती. आणि एक गोष्ट लक्षात घे ना, जेवढेही लोक होऊन गेले ना इथं आले आपल्याला संपवायला, ही सगळी काय फक्त जमीन घ्यायला आली नव्हती. ती सगळी लोक हिंदू धर्माला नष्ट करायला आली होती. कारण जर तसं नसतं तर मग आपल्या मूर्त्या फोडल्या नसत्या, आपल्या नंदींची मस्तकं कापली नसती, आपली नालंदा बिलंदा असल्या विद्यापीठ आपली जाळली गेली नसती, मंदिरं तोडली गेली नसती. त्याच्यामुळे ही धर्माचीच लढाई होती. एवढं फक्त जरा लक्षात असू तुझ्यावर. अच्छा, आता मला कळलं की या जगामध्ये आता एवढी इस्लामिक राष्ट्र झाली, जवळजवळ मला वाटते 50 ते 60 देश इस्लामिक आहेत. मात्र ज्यावेळेस भारतावर वेळ आली की एक हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची, त्यावेळेस मात्र भारत त्यावेळेस घोषित झाला नाही. खरंच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जगामध्ये एवढे इस्लामिक राष्ट्र असताना एकही हिंदू राष्ट्र नाही. त्यामुळे मला असं वाटतं की भारत हा जरी हिंदू राष्ट्र घोषित झाला ना, तरी मला असं वाटतं की त्या देशामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक या आनंदाने राहतील, एवढी मात्र मला खात्री आहे.